नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणार आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आली आहे, तर त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आता जे काही तुम्हाला माहीत असेल, जे काही पात्र आणि अपात्र जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता शोधून काढण्याचे काम चालू आहे आणि जे काही अपात्र लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील त्यांचा आता हप्ता बंद होणार आहे। तर तुम्हाला माहीत असेल की याआधी सुद्धा भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना इथे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे। तर त्यासंबंधितच आता महाराष्ट्र सरकारने एक पुढील अपडेट आलेली आहे। तर याच्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी असतील, आता त्या सर्व लाभार्थ्यांना ई-KYC करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही भरपूर सारे इथे व्हिडिओ पण बघितले असतील किंवा न्यूजमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की आता ई-KYC करणे गरजेचे असणार आहे। तर त्या संबंधित आज आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की ई-KYC म्हणजे नक्की काय असणार आहे, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेची जी काही ई-KYC ती कशा प्रकारे करायची आहे, त्याच्यानंतर पुढचा इथे प्रश्न आहे की बँक ई-KYC आहे किंवा जी काही योजना आहे त्याच्यासाठी वेगळी ई-KYC करावी लागणार आहे, त्याच्यासोबत सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, आता बऱ्याच जणांनी नारी शक्ती ॲपमध्ये आपले लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते। तर नारी शक्ती ॲप तर आता बंद झालेले आहे। तर मग ज्या लोकांनी नारी शक्ती ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्यांनी कशा प्रकारे ई-KYC करायची त्याबाबतीत सुद्धा आता आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यानंतर ई-KYC कधी सुरू होणार आहे, तर बरेच जण विचारत आहेत की आता ई-KYC कधी सुरू होईल, त्या संबंधितलं उत्तर सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यानंतर आता ई-KYC जर करायचे असेल तर ते लॉग इन कसं करायचं, काय करायचं त्या संबंधित सुद्धा आता बोलणार आहोत। त्याच्यानंतर ई-KYC कशा पद्धतीचे असणार आहे, त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्या संबंधितली सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करूयात। तर चला आता व्हिडिओ सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आहे ई-KYC म्हणजे नेमकं काय आणि ई-KYC कशासाठी करताय। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर। तर मित्रांनो, आता कस्टमर म्हणजे आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात म्हणजे आपण लाभार्थी आहोत गव्हर्नमेंटचे, तर आपण झालो कस्टमर। तर सरकारला आता आपण ज्यांना लाभ देत आहोत ते आता ओरिजिनल ते लाभार्थी आहेत का, ते पात्र लाभार्थी आहेत का, हे जाणून घेण्यासाठी आता सरकारने KYC ही पद्धत आणलेली आहे आणि आता सर्वांना KYC करणे बंधनकारक आहे। तर आता पुढचा प्रश्न होता मित्रांनो, आता ई-KYC कशा प्रकारे करायची, बँकेमध्ये करायची आहे की योजनेची वेगळी काही असणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्हाला बँकेची जी काही KYC असते ती अगदी वेगळ्या प्रकारची असते। आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा याच्या पुढील हप्त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या योजनेची स्पेशल KYC करायचं आहे। तर तुम्हाला जे काही लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ही KYC करावी लागणार आहे। कशी करायची त्याबाबतीत आपण आता व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहोत। तर त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता, आता ही ई-KYC कधी सुरू होणार आहे। तर बरेच जण प्रश्न विचारत आहेत की आता ई-KYC तर करायची आहे पण ती कधी सुरू होणार आहे। तर मित्रांनो, ई-KYC याच महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहे। 15 ऑगस्ट नंतर कधी ती सुरू होऊ शकते। तर जेव्हा फिक्स तारीख येऊन जाईल तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या संबंधितला सविस्तर व्हिडिओ आपण टाकून देऊ, त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर याच्या पुढचा प्रश्न होता मित्रांनो, नारी शक्ती ॲपवरती ज्या ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी कशा प्रकारे ई-KYC करायची, कारण की या प्रश्न विचारण्यामागचं एक कारण होतं मित्रांनो, आता जे काही नारी शक्ती ॲप होतं ते आता बंद झालेलं आहे। तर त्यामुळे बरेच जण प्रश्न विचारत आहेत की आम्ही नारी शक्ती ॲपवरती आमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, तर आम्ही कशा प्रकारे आता करायचं, कारण की नारी शक्ती ॲप तर आता बंद झालेला आहे। तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आता कोणत्याही ॲपवरती आता तुम्हाला जी काही ई-KYC ती करायची गरज नाही आणि नारी शक्ती ॲप आता पुन्हा चालू होणे शक्य नाही आहे। त्याच्यामुळे जेवढे काही लाभार्थी असतील त्यांना एकाच पोर्टलवरती जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी वेबसाईट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला ती ई-KYC करावी लागणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल।
तर याच्या पुढचा प्रश्न आहे की लॉग इन करावे लागणार आहे का? तर मित्रांनो, लॉग इन करण्याची ते आवश्यकता असणार नाही आहे, कारण की जे काही फ्रंट पेज असणार आहे आपल्या वेबसाईटचं त्याच्यावरतीच तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून तुमचं जे काही KYC ती करावी लागू शकते. आता याच्या पुढचा प्रश्न होता मित्रांनो, KYC कशा प्रकारची असणार आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे? तर मित्रांनो, आता याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयीची सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आहे. लवकरच ती माहिती येऊन लागेल. जेव्हा पण ती माहिती येईल तेव्हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे सविस्तर माहिती त्याची देण्यात येईल. तर मित्रांनो, कागदपत्रामध्ये तुम्ही तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि इतर काही कागदपत्र असतील तर आपण सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे देऊन देऊ. तर सगळ्यात महत्त्वाचा आता एक प्रश्न होता, आता जो काही जुलैचा हप्ता येणार आहे 8 तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलैचे जे काही 1500 रुपये ते सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर भरपूर जण विचारत आहेत की KYC झाली नाही तर जुलैचा हप्ता मिळणार नाही का? तर मित्रांनो, जुलैचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल, कारण की 8 तारखेला लवकरच 2-3 दिवसामध्ये जुलैचा हप्ता मिळणार आहे. तर जुलैच्या हप्त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु मित्रांनो ऑगस्टचा जो काही हप्ता आहे याच्या पुढील, तर त्याच्यासाठी तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. कारण की मित्रांनो, अजूनपर्यंत KYCची प्रोसेस जी काही ती KYCची प्रक्रिया ती अजूनपर्यंत चालू झाली नाही. त्याच्यामुळे तुमचा जुलैचा हप्ता तर तुम्हाला मिळून जाईल, परंतु ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. तर KYC कशा प्रकारे करायची ती जेव्हा चालू होईल, वेबसाईटवरती जेव्हा KYC करायची प्रक्रिया चालू होईल तेव्हा मी तुम्हाला कशा प्रकारे KYC करायची आणि कशा प्रकारे तो फॉर्म भरायचा त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मी एक स्पेशल व्हिडिओमध्ये टाकून देईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचं KYC बाबतीत भरपूर सारे प्रश्न इथे बऱ्याच साऱ्या जणांनी विचारले होते, त्याचे मी उत्तरं देऊन टाकलेत. अजूनसुद्धा तुम्हाला KYC बाबतीत काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता, त्याचं पण उत्तर मी तुम्हाला सविस्तरपणे देऊन टाकेल. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.